Hello guys, my name is Aditya. Welcome to Prayas and welcome to our 7 PM discussion. गाईज आज आपला डेली आन्सर रायटिंगमधल्या वीक 1 मधला शेवटचा दिवस आहे आणि त्याच्यामध्ये आज आपण क्लायमेटॉलॉजीवरील क्वेश्चन्सची चर्चा करणार आहोत. आपण सोमवारपासून हा इनिशिएटिव्ह सुरू केला डे 1 आणि ज्याच्यामध्ये आपण डिस्कस केलेलं की जिओमॉर्फॉलॉजी, मग आपण काल डिस्कस केलं ओशनोग्राफी आणि आज आपण डिस्कस करतोय क्लायमेटॉलॉजी. हळूहळू आपण टार्गेट्स थोडे वाढवत गेलो आहेत आणि आजचं टार्गेट बघायला गेलं तर कंपॅरेटिव्हली थोडे बल्की होते आणि परंतु जर तुम्ही PYQs व्यवस्थित बघाल तर त्यावर बऱ्यापैकी आत्तापर्यंत क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत. घाबरू नका, आज जर तुमचे टार्गेट्स कंप्लीट झाले नसतील तर यू स्टील हॅव सॅटर्डे विथ यू. उद्याचा दिवस आहे, तुम्ही त्याच्या अंतर्गत हे सगळे टार्गेट्स आपले कव्हर अप करू शकतात. ऑलराईट, चलो मग आपण डिस्कस करूयात की आजच्या टार्गेट्समध्ये नेमकी क्वेश्चन्स कशा पद्धतीने होते. आय होप आत्तापर्यंत जे काही आपल्या बेसिक गोष्टी आहेत की कशा पद्धतीने नेमकी क्वेश्चन्स विचारले जातात आणि कशा पद्धतीने बेसिक आन्सर्स लिहिले गेले पाहिजेत या गोष्टी तरी तुम्हाला क्लिअर झाल्या असतील. एकदा ते झालं की मग कसं आहे, जॉग्रफीमधले टेक्निकल आन्सर्स आपल्याला आरामात लिहिता येतात, प्रोव्हाइडेड तुमची कन्सेप्ट क्लिअर असली पाहिजे. सो आजचं माझं काम तेच आहे की बघूयात आजचे नेमके प्रश्न आपण नेमके कशा पद्धतीने डील करू शकतो. तर मग चलो आज आपण बघूयात. पहिला क्वेश्चन होता आजच्या डेली डिस्कशनमधला, दॅट इज एक्सप्लेन द फेनॉमेनॉन ऑफ टेम्परेचर इन्व्हर्जन. टेम्परेचर इन्व्हर्जनवर क्वेश्चन आहे. तो फेनॉमेनॉन तुम्हाला एक्सप्लेन करायला लावला होता अँड डिस्कस इट्स इम्पॅक्ट्स ऑन वेदर. याचा वेदरवर काय परिणाम होतो आणि हे पण सांगत असताना तुम्हाला कशाचा आधार घ्यायला लावला आहे ते म्हटलेत की फक्त सांगू नका, आम्हाला एक्झाम्पल्स पण द्या. तर अशा टाईपचा हा क्वेश्चन होता. बघा सिम्पल आपला फंडा काय, स्टार्ट, मेन बॉडी, कन्क्ल्युजन. स्टार्टमध्ये काय येतं, आय होप सर्वांना आत्ता क्लिअर झालं असेल. डेफिनेशन कशाची देणार आपण, टेम्परेचर इन्व्हर्जनची. क्लिअर. आता पुढे क्वेश्चनचे दोन टाईप. आपल्याला एक्सप्लेन द फेनॉमेनॉन पण विचारला आहे. एक्सप्लेन द फेनॉमेनॉन म्हणजे तुम्हाला तो डिस्क्राईब करायचा आहे, एक्सप्लेन करायचा आहे, फक्त डेफिनेशन देऊन चालणार नाही. सो मी इकडं टेम्परेचर इन्व्हर्जन काय असतं, म्हणजे व्हॉट इज टेम्परेचर इन्व्हर्जन, हाऊ इट इज ऑकर्ड, त्याचे काही टाईप्स असतील तर मग ह्या सगळ्या गोष्टी मी यामध्ये डिस्कस करेन. सो हे येतं आहे माझं टेम्परेचर इन्व्हर्जनमध्ये. आणि दुसरं येतं आहे की त्याचा वेदरवरती इम्पॅक्ट कसा होतो, याचा कशा पद्धतीने इम्पॅक्ट होतो. आणि शेवटी येतं आपलं कन्क्ल्युजन. कालच तुम्हाला सांगितलं होतं वेनेवर वी आर डीलिंग विथ टेम्परेचर तापमान हा शब्द आला, कन्क्ल्युजनमध्ये ग्लोबल वॉर्मिंग किंवा असं काहीतरी पर्यावरणामध्ये काहीतरी प्रॉब्लेम येत आहेत, तो अँगल द्यायचा. शेवटचा अँगल देणार मी एन्व्हायरमेंटचा. बस दॅट्स इट. एवढं या सोप्या पद्धतीने ह्या क्वेश्चनचं स्ट्रक्चर बनवता येत होतं. आता पुढचा मुद्दा येतो की हे क्वेश्चन इफेक्टिव्हली डील करण्यासाठी तुम्हाला टेम्परेचर इन्व्हर्जनची कन्सेप्ट माहीत पाहिजे. कशी असते, एकदम सिम्पल कन्सेप्ट आहे. बऱ्याच वेळा क्वेश्चन्स विचारले जातात प्रीमध्ये पण आणि मेन्समध्ये पण. तर बघू आपण टेम्परेचर इन्व्हर्जन म्हणजे काय. बघा नॉर्मल केसमध्ये काय होतं, त्याला नॉर्मल लॅप्स रेट म्हटलं जातं, NLR म्हणजे काय, हाईट वाढली की टेम्परेचर कमी होतं. ते त्यांना थंड हवेची ठिकाणं त्याच्यामुळेच मिळतात ना. हाईट वाढत गेली की तुमचं टेम्परेचर खाली उतरतं, दॅट इज नॉर्मल लॅप्स रेट. तर त्याउलट टेम्परेचर इन्व्हर्जन त्याला चांगल्या भाषेत तापमानातील विपरीतता किंवा तापमानातील व्युत्क्रमता म्हटलं जातं. विपरीतता का बरं, कारण इथे हाईट वाढली की तुमचं टेम्परेचर पण वाढतं आहे. दिस इज टेम्परेचर इन्व्हर्जन. आयडियली कसं असतं, हाईट वाढली की टेम्परेचर कमी होतं. का कमी होतं, कमेंट बॉक्समध्ये टाका. हे मी नाही सांगत, कमेंट बॉक्समध्ये टाका, बघू आपण कन्सेप्ट कोणाच्या किती क्लिअर आहेत. तर हाईट वाढल्यावर टेम्परेचर का कमी होतं. इथे काय होतं आहे, हाईट वाढली की टेम्परेचर वाढतं. आणि मग आता विचारलं की हे कशामुळे होतं, काय होतं, कसं. त्याच्यासाठी आपल्याला एक बेसिक गोष्टी माहीत असाव्या लागतील की कशा पद्धतीने या सगळ्या आहेत. तर बघू आपण नेमके कशामुळे होतं, काय होतं, कसं काय होतं. बघा नॉर्मल केसमध्ये काय होतं, मी आता इकडे 2 केस स्टडीज मेन्शन करतो, त्यावरून तुम्हाला अंदाज येईल. बघूया, जस्ट अ सेकंड. सगळ्यात पहिली केस म्हणतो मी नॉर्मल लॅप्स रेटची आणि दुसरी डिस्कस करतो मी टेम्परेचर इन्व्हर्जनची. नॉर्मल लॅप्स रेटमध्ये काय होतं, हाईट वाढली की टेम्परेचर कमी होत जातं. म्हणजे हे तुमचं भूपृष्ठ आहे, दिस इज द ग्राउंड सरफेस. हाईट वाढली की टेम्परेचर कमी होतं, म्हणजे वरची हवा थंड, खालची हवा गरम. म्हणजे वरची हवा असते तुमची कूल आणि खालची हवा असते तुमची वॉर्म. असंच आहे ना नॉर्मल लॅप्स रेटमध्ये, बरोबर ना. आणि इकडे काय होतं आहे, हाईट वाढली की टेम्परेचर तुमचं वाढत जातं. म्हणजे काय, वरची हवा गरम आणि खालची हवा तुमची येते
कूल, कारण वर गेलं की टेम्परेचर कमी होते. सिम्पल. आता इथे कन्सेप्ट कशा वर्कआउट होतात आणि त्याच्यावरून तुम्हाला वेदर फेनॉमेनॉन कसं काय सांगता येतील ते पाहू. बघा, थंड हवा आहे, हवा थंड होते. हवा थंड झाली की काय होते? हवा थंड झाली की जड होते. हवा थंड झाली की जड होते. जड हवा खाली बसते. सो ही कूल हवा काय करते? ही कूल हवा खाली यायचा प्रयत्न करते. जड झाली आहे ना ही हवा. आणि वॉर्म हवा कशी असते? गरम हवा, उबदार हवा. हवा तापली की प्रसरण पावते. इट एक्सपांड्स. ती हलकी होते. हलकी हवा वर जायचा प्रयत्न करते. असंच होतं ना हे. आणि ह्या दोघं हवा या ठिकाणी येऊन एकमेकांना अशा भिडतात. देर इज अ कोलिजन बिटवीन दीज टू एअर्स. आणि हे जेव्हा कोलिजन होतं म्हणजे वरची हवा खाली यायचा प्रयत्न करते, खालची हवा वर जायचा प्रयत्न करते, कोणीच कोणाला जागा देत नाही, त्यांच्यामध्ये भांडणं सुरू होतात. याला चांगल्या भाषेमध्ये जॉग्रफीत म्हटलं जातं इनस्टॅबिलिटी. आणि मग इथं तुमचे वादळं, ढगफुटी, मुसळधार पाऊस वगैरे वगैरे ज्या काही आपण वातावरणामधल्या अनस्टेबल घटना बघतो ते सर्व इथे होतं नॉर्मल लॅप्स रेटच्या वेळेला. त्याउलट या ठिकाणी काय होतं बरं? या ठिकाणी काय होणार आहे? कूल हवा ही खाली बसते, जड झालेली असते. वॉर्म हवा गरम असते, ती वर निघून जाते. बघा, या ठिकाणी दोघांमध्ये भांडणंच नाही आहेत ना. खालची हवा आपल्या रस्त्याला निघून जाते, वॉर्म हवा आपल्या रस्त्याला निघून जाते. दोघांमध्ये अजिबात भांडणं होत नाही. म्हणजे ही जी कंडिशन असते याला म्हटलं जातं स्टॅबिलिटी, वातावरणातील स्थिरता. तर हे जे एक्झाम्पल आहे हे येतं तुमचं वातावरणातील स्थिरतेचं. वरची हवा वर, खालची हवा खाली, सगळीकडे तुमचं मिळतं स्टेबल. तर याला म्हटलं जातं तापमानातील विप. म्हणजे इथे पाऊस पडत नाही, ढग तयार होत नाही. हवा वर गेली की थंड होतात, ढग बनते. बरोबर ना? हवा वर जाते, थंड झाली, ढग बनतात. इथं वरची हवा खाली येते. बघा, म्हणजे तयार झालेले ढग नष्ट होतात. म्हणजे वेदर फेनॉमेनॉन काय येतात? निरभ्र आकाश, पर्जन्यवृष्टी नाही. येते लक्षात? अशा पद्धतीचे हे आपल्याला आन्सर्स लिहायचे. दॅट्स इट. बाकी काही लोड नाही. आता डोक्यात फिट करून टाकायचं टेम्परेचर इन्व्हर्जन म्हणजे काय. जेव्हा केव्हा तुमची भूपृष्ठालगतची हवा थंड झाली, ही भूपृष्ठालगतची हवा थंड झाली, तुम्हाला टेम्परेचर इन्व्हर्जन मिळतं. आयडियली काय असायला पाहिजे? भूपृष्ठालगतची हवा वॉर्म असते कारण भूपृष्ठ गरम असतं सूर्यप्रकाशामुळे. पण जर भूपृष्ठालगतची हवा थंड झाली तुम्हाला टेम्परेचर इन्व्हर्जन मिळतं. आणि हे जनरली हिवाळ्यात वगैरे होतं. मग वेदर फेनॉमेनॉन काय? वेदर फेनॉमेनॉन दिल्लीमध्ये असंच होतं ना. ते नोव्हेंबर डिसेंबरमध्ये फटाके, दिवाळीचा सीझन असतो, फटाके फोडतात किंवा ते स्टबल बर्निंग केलं जातं. बरोबर? शेतीमधला जो काही राडारोडा कचरा असतो तो जाळला जातो. प्लस दिल्लीमध्ये गाड्यांची संख्या जास्त आहे, कन्स्ट्रक्शन जास्त आहे, सगळी धूळ वर जायचा प्रयत्न करते दिल्लीमध्ये हिवाळ्यात, कारण हिवाळ्यात जमीन थंड असते आणि वरून मात्र हवा खाली दाबते. त्यामुळे दिल्लीमध्ये प्रदूषणाचा प्रॉब्लेम जास्त आहे. त्याला आपण चांगल्या भाषेमध्ये फॉग म्हणतो ना. पण आता काय झालं आहे? फॉग आणि धूर याच्यामुळे तुम्हाला काय मिळतं आहे आता? स्मॉग. धुके प्लस धूर म्हणजे तुम्हाला धूरके मिळत जातात ना. हे सगळं या आन्सरमध्ये आपल्याला एक्सपेक्टेड होतं. आलं आहे लक्षात? मग दिल्लीचं उदाहरण देऊ शकतो आपण कशा पद्धतीने होतं. सायबेरियामध्ये जे धुकं पडतं ते अशाच पद्धतीने होतं वगैरे वगैरे. क्लिअर? बाकी मॉडेल आन्सरमध्ये दिलं, एकदा बघा. कन्सेप्ट क्लिअर करून घ्या की नेमकी कशा पद्धतीने गोष्टी वर्कआउट होतात त्या. चालेल? चलो मग नेक्स्ट क्वेश्चनवर डील करू आपण. काय क्वेश्चन होता तर पुढचा? सेकंड क्वेश्चन वॉज डिफरन्शिएट बिटवीन ट्रॉपिकल अँड टेम्परेट सायक्लोन्स, डिस्कस देअर इम्पॅक्ट ऑन द इंडियन सबकॉन्टिनेंट विथ एक्झाम्पल. एकदम सिम्पल क्वेश्चन आहे. काय विचारलं आहे तुम्हाला? बघा 2 नंबर. ट्रॉपिकल अँड टेम्परेट सायक्लोन हे विचारलेत. काय त्यांच्यामधला डिफरन्शिएट आहे ना, म्हणजे तुम्हाला डिफरन्स विचारला आहे आणि त्याचा इंडियावरती इम्पॅक्ट काय होतो दोघांचा. बघा, चक्रीवादळांबद्दल बऱ्यापैकी सगळी माहीत असते की ट्रॉपिकल सायक्लोन, टेम्परेट सायक्लोन. आपण बघतो की एकामध्ये काहीतरी वॉर्म फ्रंट, कोल्ड फ्रंट असतात किंवा एकामध्ये चक्षूची निर्मिती होते. देर इज अ डेव्हलपमेंट ऑफ आय, लो प्रेशर, हाय प्रेशर, कंटेंट मिळून जातो. पण त्याला मांडायचा कसा? सिम्पल. स्टार्ट, मेन बॉडी, कन्क्ल्युजन. स्टार्टमध्ये डेफिनेशन लिहायची, पण कशाची? 2 हिरो आहेत आता, ट्रॉपिकल आणि टेम्परेट. दोघांची डेफिनेशन चालणार नाही. मग मी काय करेल? एक कॉमन शब्द बाहेर काढतो. कॉमन शब्द काय बाहेर काढतो मी? सायक्लोन. सायक्लोनची डेफिनेशन द्या. आवर्तं. आवर्तं म्हणजे काय? कमी दाबाच्या क्षेत्राभोवती वर्तुळाकार मार्गाने भ्रमण करणाऱ्या वाऱ्यांना आवर्तं असे म्हणतात. सर्क्युलर मूव्हिंग विंड्स अराउंड अ लो प्रेशर सेंटर इज कॉल्ड ॲज
सायक्लोन. क्लिअर. पुढे मेन बॉडीमध्ये आता तुम्हाला विचारले बघा क्वेश्चन काय डिफरन्शिएट करायला सांगतो. डिफरन्शिएट असे पॅरेग्राफ फॉर्मॅटमध्ये कधीच लिहायचे नाही. का बरं? कारण तो डिफरन्शिएट कळतच नाही ना. मग मी काय म्हणतोय आता हे लक्षात ठेवा, तुम्हाला मी जी नोटबुक करायला सांगितली आहे सेपरेट, त्याच्यामध्ये काय करायचं, जेव्हा केव्हा असं डिफरन्शिएट विचारलेलं असेल असं टेबल बनवायचा. टेबलमध्ये 3 कॉलम करायचे. पहिला आहे तो पॉईंट म्हणजे मुद्दे. आता इथं काय आहे, ट्रॉपिकल सायक्लोन आहे आणि इथं टेम्परेट सायक्लोन आहे ना. मग पहिला पॉईंट येते लक्षात. पहिला पॉईंट म्हणजे काय, यांचं लोकेशन, स्थान. ट्रॉपिकल सायक्लोन नावच सांगतंय उष्णकटिबंधीय आवर्त कुठे असणार आहेत, उष्णकटिबंधामध्ये, ट्रॉपिकल रिजन. टेम्परेट सायक्लोन टेम्परेट रिजनमध्ये. आता उष्णकटिबंधीय म्हणजे कुठले, 5 डिग्री ते 20 डिग्री. येते लक्षात. टेम्परेट सायक्लोन म्हणजे कुठले, तसं मग 30 डिग्री किंवा 40 डिग्री ते 60 डिग्री असं. दुसरा येतो पॉईंट साईज, साईज किती असते. तिसरा येतो त्यांचा शेप, आकार. म्हणजे थोडक्यात काय असतं, जेव्हा केव्हा तुम्हाला डिफरन्शिएट पद्धतीचे आन्सर्स विचारलेले असतात, आपलं काम अतिशय सोपं असतं. का बरं? कारण तुम्हाला वर्ड लिमिट जास्त लिहावंच लागत नाही आहे ना. पूर्ण वाक्य थोडी लिहितो आहे ना आपण याच्यामध्ये. लोकेशन लिहिलं बस संपला विषय. म्हणजे थोडक्यात आन्सर रायटिंग करत असताना आपल्याला या पद्धतीने आन्सर रायटिंग करणं. यू डोंट हॅव टू राईट द फुल सेंटेन्सेस. जेव्हा केव्हा हे डिफरन्शिएट, आता मी तुम्हाला आणखीन सांगतो, तुमच्या नोटबुकमध्ये ॲड करून ठेवा. डिफरन्शिएट, कम्पेअर, कॉन्ट्रास्ट हे असे शब्द असतील, सरळ शाळेत आपण जे फरक स्पष्ट करायचे टेबल करायचो, सरळ टेबल करा चालतं. माझं काम सोपं करा ॲज अ इव्हॅल्युएटर. तेच एक्झामिनरला पण तेच अपेक्षित असतं. आणि ज्याच्याकडे मुद्दे आहेत तोच हे सगळं व्यवस्थितपणे असं मांडू शकतो ना. ज्याच्याकडे मुद्देच नाही आहे तो कसं काय लिहिणार आहेत ना या सगळ्या गोष्टी. तर यावर मात्र मग आपल्याला थोडंसं काम करावं लागेल. क्लिअर. तर हे टेबल फॉर्मॅटमध्ये मी मॉडेल आन्सरमध्ये पण दिलं आहे. दुसरं विचारले भारतावर काय परिणाम होतात, तो पण मुद्दा इथेच लिहा ना. तो कशाला सेपरेटली लिहितोय आपण. म्हणजे जर सपोज 6वा 7वा मुद्दा असेल, इम्पॅक्ट ऑन इंडिया, भारतावर काय परिणाम होतात. जसं की ट्रॉपिकल सायक्लोन, उष्णकटिबंधीय आवर्तांमुळे काय होतात, किनारपट्टीची नासाडी, नुकसान होतं किनारपट्टीवर, जीवितहानी होते, वित्तहानी होते. त्याउलट टेम्परेट सायक्लोन जर भारतात आले, टेम्परेट सायक्लोनला आपण भारतामध्ये वेस्टर्न डिस्टर्बन्सेस म्हणतो, कारण ते युरोपमधून कुठेतरी आपल्याकडे येतात. आणि वेस्टर्न डिस्टर्बन्सेस हे गव्हासाठी चांगले असतात. गव्हाचं जे पीक होतं पंजाब हरियाणामध्ये ते या टेम्परेट सायक्लोनमुळे चांगलं होतं. दुसरं शिमला, कुलू मनाली, मसुरी या ठिकाणी जो बर्फ पडतो तो वेस्टर्न डिस्टर्बन्सेसमुळे पडतो. अशा पद्धतीने हा एक सेपरेट मुद्दा म्हणून आपण ॲड करू शकतो. आणि शेवटी कन्क्लुजन क्लायमेटॉलॉजीबद्दल बोलतोय, सरळ आपण या ठिकाणी काय लिहू शकतो, एन्व्हायरमेंटल अँगल. की सध्याची जे काही वातावरणामध्ये किंवा पर्यावरणामध्ये बदल होत आहेत त्यांच्यामुळे काय होत चाललं आहे आता तुमचं, त्यांच्यामुळे तुमच्या बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात येणाऱ्या आवर्तांची संख्याही वाढत चालली आहे. त्यामुळे त्याचा आपत्ती किंवा त्याचा धोका आता हा वाढत चाललेला आहे अशा पद्धतीने. क्लिअर. सिम्पल आहे, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, कंटेंटवाला क्वेश्चन होता, दॅट्स इट, बाकी काही नाही ते. आपण बऱ्याच वेळा शिकले असाल तुम्ही आधीच्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्ननुसार पण की टेम्परेट सायक्लोन काय असतात, ट्रॉपिकल सायक्लोन काय असतात, तर ते या पद्धतीने आपलं काम करतात. ठीक आहे. चलो मग पुढे बघूयात आपण थर्ड क्वेश्चन. थर्ड क्वेश्चनमध्ये काय दिलं, एक्सप्लेन द फेनॉमेनॉन ऑफ अल निनो. अल निनोबद्दल विचारलं आहे. अँड इट्स इम्पॅक्ट ऑन, इम्पॅक्ट त्याचा इम्पॅक्ट विचारला आहे कशावर, वर्ल्ड आणि इंडिया. आणि मेजर्स की याच्यापासून जे काही नुकसान होतं मग त्याच्यापासून मेजर्स काय करायचे आहेत आपल्याला. बरोबर. तर मग अशा पद्धतीचा हा आपल्याला क्वेश्चन विचारला होता अल निनोबद्दलचा. बघा कधी मेजर्स विचारले असतील ते इंडिया स्पेसिफिकच लिहायच्या, जगात काय होतं ते नाही लिहायचं. म्हणजे तुम्ही म्हणाल की त्यांचे इम्पॅक्ट जगात काय होतात, भारतात काय होतात, मग जगात कसे तुम्ही जगासाठी कलेक्टर नाही बनायला चालले, भारतातच आपण बनतोय. सो भारतावरचेच इम्पॅक्ट लिहायचे त्यात. ठीक आहे. सो मेजर्स कुठले लिहायचे, इंडिया स्पेसिफिक, म्हणजे भारतावर जे काही परिणाम होतील तेच लिहायचे. बाकी पेरूमध्ये काय होईल, ब्राझीलमध्ये काय होईल, कसं काय, तसं नाही केलं गेलं पाहिजे. चलो मग आता थोडं अल निनोबद्दल विषय निघाला आहे तर जरा डिटेलमध्ये आपण बोलूयात. बऱ्याच वेळा अल निनोच्या फॅक्ट्स माहीत असतात पण कन्सेप्ट माहीत नसते की अल निनो नेमकी कशा पद्धतीने काम करतो.
तर बघा आता कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतो. आपलं नेहमीचा फंडा आधी तुम्हाला मी स्ट्रक्चर बनवून देतो. स्टार्ट, मेन बॉडी, कन्क्लुजन. स्टार्टमध्ये काय अल निनोची काय येईल ही डेफिनेशन, मग त्याच्यानंतर ते कशा पद्धतीने काम करतं म्हणजे अल निनो फेनॉमेनॉन एक्सप्लेन करायला लावला आहे ना, तो अल निनो मी एक्सप्लेन करेल काय होतो, कुठे होतो, कसा होतो, कशा पद्धतीने होतो हे. दुसरं वर्ल्डमध्ये काय इम्पॅक्ट होईल, पहिले इंडियामध्ये काय इम्पॅक्ट होईल, आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे मेजर. आता येतं कन्क्ल्युजन. बघा पर्यावरणावरचे परिणाम पण लिहिले तुम्ही, डिझास्टर पण लिहिलं. अशा वेळी आपला काय फंड आहे, जर डिझास्टरचा पण कन्क्ल्युजन मारता येत नसेल, पर्यावरण पण ऑलरेडी बोललो गेलो असेल, काय येतं कन्क्ल्युजन इकडं, समरी. पूर्ण आन्सरची समरी सांगायची इथे, दॅट्स इट. चलो मग आता ह्या पार्ट महत्त्वाचा आहे. आता एक्सप्लेन करता करताच मी 3-4 गोष्टी सांगतो की अल निनो म्हणजे नेमके काय प्रकार आहे आणि त्याचा नेमके परिणाम कशा पद्धतीने होतो. तर सगळ्यात पहिले अल निनो म्हणजे ही वातावरणाशी निगडीत संकल्पना नाही. सगळ्यात पहिलं हे लक्षात ठेवा. जरी हवामानशास्त्रामध्ये मी बोलतोय पण अल निनो इज नॉट रिलेटेड विथ द क्लायमेट. का? कारण अल निनो हा दक्षिण पॅसिफिक महासागरामधला एक सागर प्रवाह आहे. अल निनो इज अ ओशन करंट लोकेटेड इन सदर्न पॅसिफिक ओशन. कसं असतं ते बघू. सगळ्यात पहिलं आपण नॉर्मल सिच्युएशन बघू की सदर्न पॅसिफिक ओशनमध्ये कशा पद्धतीने गोष्टी चालतात. तर हे असं, दिस इज साऊथ अमेरिका, बरोबर, आणि या इथे कुठेतरी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड वगैरे हे देश आहेत ना, राईट. ऑलरेडी ओशन करंट सागरी प्रवाह कसे चालत असतात की इकडनं एक तुमचा दक्षिण विषुववृत्तीय प्रवाह सुरू होतो. सदर्न इक्वेटोरियल करंट म्हटलं जातं त्याला. तो प्रत्येक महासागरात असतो. साऊथ इक्वेटोरियल करंट तो इकडे येतो, इकडे येऊन असा खाली उतरतो, त्याला ऑस्ट्रेलियन करंट म्हणतात. हा परत थोडासा या ठिकाणी वळतो, पण याच ठिकाणी आला दक्षिण गोलार्धाला अंटार्क्टिकाच्या जवळ आला, तो थंड होतो आणि तो थंड होऊन असा व्हायला लागतो, त्याला वेस्टवर्ड ड्रिफ्ट म्हणतात. याला ढकलून परत वर जातो, असा आहे. तर हे दक्षिण पॅसिफिक महासागरामध्ये हे अशा पद्धतीने नॉर्मली सुरू असतं. हा जो वरचा आहे याला यांनी नाव काय दिलेलं आहे, धिस इज युअर सदर्न इक्वेटोरियल करंट, बरोबर. हा जो आहे याला म्हटलं जातं ऑस्ट्रेलियन करंट. हा जो आहे याला म्हटलं जातं वेस्टवर्ड ड्रिफ्ट. आणि हा जो वर चढतो शीतप्रवाह हा पेरूच्या किनारपट्टीवरून जातो. पेरू देश आहे ना इथे, म्हणून त्याला म्हटलं जातं पेरुवियन करंट, किंवा तो हम्बोल्ट नावाच्या जॉग्राफरने शोधून काढला आहे म्हणून त्याला म्हटलं जातं हम्बोल्ट करंट. हम्बोल्ट, मी इथे स्पेलिंग लिहितो त्याचा, हम्बोल्ट किंवा पेरू. तर मग हा प्रवाह, हे असे प्रवाह चालू असतात. आणि एक छोटासा प्रवाह असतो तो असा उलटा वाहत असतो, त्याला प्रतिविषुववृत्तीय प्रवाह म्हणतात. काउंटर इक्वेटोरियल करंट म्हणजे इक्वेटोरियल करंट असा चालला आहे, साऊथने पण असा जातो, नॉर्थने पण असा जातो. साऊथ इक्वेटोरियल करंट वरती असेल तर नॉर्थ इक्वेटोरियल करंट, आणि एखादा उलटा त्याच्या रिव्हर्स दिशेने वाहतो त्याला म्हटलं जातं काउंटर इक्वेटोरियल करंट. हा आहे तुमचा काउंटर इक्वेटोरियल करंट, राईट. ही असते आता तुमची नॉर्मल सिच्युएशन. अल निनोमध्ये काय होतं, काहीतरी घटना घडतात त्याच्यामुळे हा जो काउंटर इक्वेटोरियल करंट आहे तो पेरुवियन करंटच्या जागेवर व्हायला लागतो. बिकॉज ऑफ सर्टन ॲक्टिव्हिटीज, बिकॉज ऑफ सर्टन थिंग, नोबडी नोज की काय सर्टन थिंग्स कशामुळे होतं, काय होतं, नोबडी नोज, पण होतं. म्हणजे अजून संशोधनाचा विषय येतो. बिकॉज ऑफ सर्टन थिंग्स काउंटर इक्वेटोरियल करंट रिप्लेसेस कोल्ड पेरुवियन करंट. म्हणजे कसं होतं ती सिच्युएशन बघा. आता मी तुम्हाला ही अल निनो सिच्युएशन सांगतो. अल निनोच्या वेळेला काय होतं, सगळं सेम बाकी. इकडे जो तुमचा ऑस्ट्रेलिया, हा तुमचा साऊथ इक्वेटोरियल करंट, हा तुमचा ऑस्ट्रेलियन करंट, हा तुमचा वेस्टवर्ड ड्रिफ्ट, या पद्धतीने हा पण वर येतो. पण इथून हा जो काउंटर इक्वेटोरियल करंट आहे हा आता असा खाली उतरतो बघा, दिसतोय का. हा इथे संपत होता, आता हा मात्र पूर्ण खाली उतरतो. हा जो खाली उतरलेला करंट असतो त्याला म्हटलं जातं अल निनो. आले लक्षात. हा आहे तुमचा अल निनो, हा खाली उतरलेला करंट आहे बघा. आधी पेरूचा करंट पूर्ण असा जात होता ना, आता पेरूचा करंट इथे संपला आहे, त्याच्या जागेवर आता काउंटर इक्वेटोरियल करंट आला आहे. म्हणजे काय, रिप्लेसमेंट ऑफ कोल्ड पेरुवियन करंट बाय वॉर्म काउंटर इक्वेटोरियल करंट इज कॉल्ड ॲज अल निनो. शीत पेरू प्रवाहाच्या जागी
जेव्हा उबदार असा प्रतिविषुवतीय प्रवाह वाहू लागतो त्या घटनेला अल निनो असं म्हटलं जातं. आय होप आता ही कन्सेप्ट क्लिअर असेल. आता पुढचा प्रश्न, याचा पर्यावरणावर परिणाम कसा होतो बघा. सिम्पल आता तुम्हाला सांगतो, काही जास्त रॉकेट सायन्स नाही आहे. काय असतं, कधीही क्लायमेटॉलॉजीचा अभ्यास करत असताना बेसिक गोष्टी लक्षात ठेवायच्या. तापमान वाढलं म्हणजे एखादी गोष्ट थंड असेल तर प्रेशर जास्त असतो. जर एखादी गोष्ट गरम असेल तर प्रेशर कमी असतो. का बरं, गरम असेल तर काय, हवा प्रसरण पावते, हलकी होते, वर जाते, प्रेशर कमी होतो. थंड असेल, हवा आकुंचन पावते, जड होते, खाली येते, प्रेशर वाढतो. बरोबर. बघा म्हणजे इथं काय, आता हा थंड करंट आहे ना, थंड करंट, टेम्परेचर कमी म्हणजे काय असतो इथं, हाय प्रेशर. टेम्परेचर कमी, हाय प्रेशर. टेम्परेचर जास्त, हवा एक्सपांड होईल, एक्सपांड झाली की हलकी होईल, हलकी झाली की वर जाईल, इथे मिळतो तुम्हाला लो प्रेशर. आणि वारा कसा वाहतो, वारा नेहमी हाय प्रेशरकडून लो प्रेशरकडे, उच्च दाबाच्या क्षेत्राकडून कमी दाबाच्या क्षेत्राकडे वारा वाहतो. म्हणजे नॉर्मल सिच्युएशनमध्ये वारा तुमचा असा वाहतो. म्हणजे दक्षिण अमेरिकेकडून ऑस्ट्रेलियाकडे वारा वाहतो. आणि जर तुम्ही मान्सूनबद्दल व्यवस्थित पाहिलं असेल तर मान्सूनची निर्मिती इथून होते. म्हणजे तो ऑस्ट्रेलियापासून असा तयार होतो आणि मग पुढे कुठेतरी वर भारतात जातो. म्हणजे बघा नॉर्मल कंडिशनमध्ये काय होतं आहे, दक्षिण अमेरिकेकडनं येणारे वारे ऑस्ट्रेलियापर्यंत येतात आणि ऑस्ट्रेलियाकडे आले की ते मान्सूनला धक्का देता येतात. धक्का दिलं की मान्सून जोरात भारताकडे येतो. आता इथे काय झालं आहे, इथे बघा आता दोन्ही ठिकाणी लाल आहे, म्हणजे दोन्ही ठिकाणी गरम पाणी आहे. पण हे जे पेरूजवळ येणारं पाणी आहे हे विषुववृत्ताच्या खूप जवळून येतं आहे आणि विषुववृत्ताचं तापमान हे थोडंसं जास्त असतं. म्हणजे हा जो काउंटर इक्वेटोरियल करंट आहे ना, याचं तापमान काहीतरी 28 ते 30 डिग्री सेल्सिअस आहे आणि ह्या प्रतिविषुववृत्तीय प्रवाहाचं तापमान 24 ते 26 डिग्री सेल्सिअस आहे. म्हणजे 28 ते 30 टेम्परेचर जास्त म्हणजे हवा जास्त प्रसरण पावेल, लो प्रेशर. आणि त्याच्या तुलनेने इथे काय होतं, तुमचा हाय प्रेशर तयार होतो आणि वारा हाय प्रेशर टू लो प्रेशर वाहतो. बघा उलटा झाला का वारा. म्हणजे जो मान्सून इकडं जाणार होता भारतामध्ये, आता ते मान्सूनला इकडे ओढून घेत आहे अमेरिकेकडे आणि त्याच्यामुळे भारतामध्ये मान्सूनचं प्रमाण हे कमी. आले लक्षात. म्हणून अल निनोमध्ये आपल्याकडे पाऊस पडत नाही. बऱ्याच वेळा तुम्ही ऐकले असतील ना हे शब्द, की अल निनो आलं आहे आणि त्याच्यामुळे पाऊस पडत नाही आहे वगैरे वगैरे. ती ही सिच्युएशन आहे आणि ही जी नॉर्मल सिच्युएशन आहे ती या पद्धतीने चालते. मग आता तुम्ही म्हणाल सर भारतावरचे परिणाम झाले, जगावरचे परिणाम कसे. सिम्पल, काहीच लोड नाही घ्यायचा. बघा काय शिकलो आपण आत्तापर्यंत. इथे लो प्रेशर आहे ना, लो प्रेशर म्हणजे काय, हवा हलकी होते, हवा वर जाते, वर झाली की लो प्रेशर तयार होतो. पुढे आपण शाळेत काय शिकतो, हवा वर जाते, वर झाली की थंड होते, थंड झाली की ढग बनतात, ढग झाले की पाऊस पडतो. म्हणजे लो प्रेशर असेल तिथं काय होतं तुमचा रेनफॉल. इकडे पाऊस पडेल, या लो प्रेशरमध्ये रेनफॉल. कधीही डोक्यात लक्षात ठेवा, फिट करून टाकायचं आता या डोक्यात. हलकी होते, वर जाते, थंड होते, पाऊस पडतो. एकदम गावठी लॉजिक आहे, काही रॉकेट सायन्स नाही आहे. त्या उलट इथं काय होतं आहे, हाय प्रेशरमध्ये वरची हवा खाली होते ना, खाली येते. म्हणजे आता बघा हवा वर गेल्यावर थंड होते, ढग बनतात आणि वरची हवा जेव्हा खाली होईल तेव्हा बनलेले ढग नष्ट होतील ना, उलटं होईल ना त्याच्या. म्हणजे वर गेलं की पाऊस पडेल आणि वरून खाली आली की पडणारा पाऊस नष्ट होईल. म्हणजे इथं काय होतं तुमचा नो रेनफॉल. म्हणजे इथे पण हाय प्रेशरमध्ये काय होतं तुमचा नो रेनफॉल. बघा जगावरचा परिणाम उलटा झाला. सामान्य परिस्थितीमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये पाऊस पडायचा, पण आता अल निनोमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये दुष्काळ पडतो. आलं का लक्षात. सामान्य परिस्थितीमध्ये अमेरिकेमध्ये, दक्षिण अमेरिकेमध्ये दुष्काळ असायचा, पण इथे आता दक्षिण अमेरिकेमध्ये पाऊस पडतोय. मग हे जगावर होणारे परिणाम आहेत. बाकीच्या पण कन्सेप्ट्स आहेत पण बेसिक हा परिणाम आहे. आणि तुम्हाला विचारलं की मग याच्यावर मेजर्स काय. मेजर म्हणजे काय, अल निनोला काय तुम्ही काय तो प्रवाह खाली उतरण्यापासून थोडी थांबवणार, त्याला काय धरण बिरण थोडी बांधता येईल. म्हणजे काय, आता अल निनो तर येणार आहे, नैसर्गिक घटना आहे. तुम्हाला काय करायचं आहे, भारतात दुष्काळ पडणार आहे ना, तुम्ही दुष्काळ निवारणासाठी काहीतरी करा, ड्रॉट मॅनेजमेंट काहीतरी करा, बफर स्टॉक वाढवा, शेतकऱ्यांना काहीतरी अनुदान जास्त द्या, शेतकऱ्यांना आधीच सांगा की बाबांनो आता अल निनो येणार आहे, 2 वर्ष जाणार नाही. सॅटेलाईट आहेत ना तुमच्याकडे, करा की अभ्यास मग त्याच्यावरून सांगा शेतकऱ्यांना. म्हणजे मग ह्या सगळ्या गोष्टी करता आल्या पाहिजे. आलं लक्षात. तर ही होती बेसिक कन्सेप्ट अल निनोची. अजून डेप्थमध्ये आहे पण एवढं सगळं या ठिकाणी विचारलं नाही आहे, त्यामुळे मी पण हे सांगत नाही आता. क्लिअर. तर या पद्धतीने हे आपलं टोटल अल निनो आणि ला निना. ला निना म्हणजे काय असते बरं, सामान्य परिस्थितीचं जेव्हा तीव्रता वाढते,
सामान्य परिस्थितीची तीव्रता म्हणजे काय? हा पेरूचा शीतप्रवाह अजून शीत होतो आणि हा ऑस्ट्रेलियाचा उबदार प्रवाह अजून उबदार होतो. सो सामान्य परिस्थितीची तीव्रता वाढणे त्याला म्हटलं जातं ला निना. आणि अल निनो आलं की त्याच्यानंतर ला निना येतं, कारण उलटी झालेली परिस्थिती तुम्हाला परत पूर्ववत करायची असते. निसर्गाचं चक्र आहे. अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी चालतात. ठीक आहे. तर मग हे होतं आपलं या वीकचं टार्गेट. घाबरून जाऊ नका, पहिलाच वीक आहे. ॲटलिस्ट रायटिंगला सुरुवात करा, बघून लिहा. त्यानंतर तुम्ही वाटल्यास समोर सोर्सेस ठेवा, वेळ लावू नका, काही करू नका, पण ॲटलिस्ट राव हातात पेन तरी घ्या, काहीतरी लिहा, काहीतरी लिहा. मी परत परत तेच सांगतो आहे, कॉम्पिटिशन फिअर्स आहे. जेव्हा तुम्ही थांबाल तेव्हा कोणीतरी यार तयारी करत असेल आणि जागा लिमिटेड असतात ना आपल्या. सो व्यवस्थित तयारी करा. पहिला आठवडा थोडा किचकट जाण्याचे चान्सेस आहेत, रॅदर जायलाच हवा, कारण आपण या अगोदर कधी असं रायटिंग वगैरे केलं नाही आहे. जस्ट सुरुवात आहे आणि त्यात पण हा जॉग्रफीसारखा विषय, हा टेक्निकल विषय. कोणाला अजूनही नोट्सबद्दल प्रॉब्लेम असेल तर मला विचारा, मी नोट्स शेअर करतो, त्या पद्धतीने मग आपण ह्या गोष्टी चालू द्या. ठीक आहे. मग आजसाठी आपण इथे थांबूयात. आता आपली परवाच्या दिवशी टेस्ट असेल. टेस्ट पण कशी द्यायची, काय द्यायची, कसं द्यायची, मी एक छोटासा मेसेज किंवा ऑडिओ नोटच ती ग्रुपवर शेअर करेल. ते बघा आणि त्यावरून अंदाज येईल आणि त्यावरून मग आपण संडेला तर तसं परत भेटूयात. ठीक आहे. चलो मग ऑल द बेस्ट गाईज, टेक केअर, बाय, सी यू. आणि लिहित राहा, थांबू नका. उद्याचा दिवस पूर्ण घ्या, आठवड्याभरात जे काही झालं आहे ते रिवाईज करा आणि संडेच्या टेस्टला उतरा. ओके. चलो देन, टेक केअर गाईज, बाय, सी यू. यस.